Hello friend, in the last lecture we have started the molecular basis of inheritance and we have seen the nucleic acids basic information about the nucleic acids structure of the DNA, okay, which is made from the nucleotide. So today's our topic is the types of the DNA and the next nucleic acid is RNA. ठीक आहे, बेसिकली दोन न्यूक्लिक ॲसिड्स आपल्याला दिसतात. दोन न्यूक्लिक ॲसिड्स आपण बघतोय. DNA आपण बघितलं, डीएनएचं स्ट्रक्चर्स काय असतं वगैरे ते मी एक्सप्लेन केलेले फर्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, आणि ती गोष्ट आपण बायोमॉलिक्युल्समध्ये सुद्धा स्टडी केलेली आहे. आता आपण जे बघणार आहे आज टाइप्स ऑफ DNA बघतोय. ठीक आहे, सो क्लासिफिकेशन केलेलं आहे डीएनएचं. फर्स्ट क्लासिफिकेशन आहे ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन. ठीक आहे, डीएनएचं फंक्शन काय, अकॉर्डिंग टू दॅट फंक्शन द डीएनए इज क्लासिफाइड इनटू द टू ग्रुप्स, दॅट इज द ट्रॉपिक डीएनए अँड द जेनेटिक डीएनए. कोणते दोन क्लासिफिकेशन आहे, ट्रॉपिक डीएनए अँड जेनेटिक डीएनए. ट्रॉपिक डीएनए मीन्स द डीएनए विच परफॉर्म्स ऑल द ॲक्टिव्हिटीज एक्सेप्ट द रिप्रोडक्शन्स. ठीक आहे, दोज डीएनए इज कॉल्ड ॲज ट्रॉपिक डीएनए. ठीक आहे, मीन्स the metabolic activities, he perform the metabolic activities but that DNA does not perform the function of the reproductions. ठीक आहे, सो एक्झाम्पल काय मग असं याचं एक्झाम्पल आहे पॅरामोशियम. पॅरामोशियममध्ये आपल्याला ट्रॉपिक डीएनए दिसून येतो. म्हणजे काय होतं तर ट्रॉपिक डीएनए पॅरामोशियममध्ये तो रिप्रोडक्शनमध्ये पार्ट घेत नाही, अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व असतो. ठीक आहे, देन सेकंड येतो सेकंड टाईप, दॅट इज द जेनेटिक. Genetic means which is responsible for the reproduction. Those DNA are called as genetic DNAs. ठीक आहे, सो हे झालं फंक्शननुसार त्यांचं क्लासिफिकेशन. सेकंड क्लासिफिकेशन आहे बघा, खाली टेबल दिसतोय, ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न अँड कॉइलिंग. ठीक आहे, म्हणजे एका डीएनए मध्ये पर टर्नला ठीक आहे किती बेस पेअर्स आहे आणि त्याची कॉइलिंग कोणत्या टाईपची आहे, राईट हँडेड आहे की लेफ्ट हँडेड कॉइलिंग आहे, याच्यावरनं सुद्धा आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे डीएनएचं. ठीक आहे, बघा थोडंसं मागचं आठवतो, मागच्या लेक्चरमध्ये फर्स्ट लेक्चर या चॅप्टरच्या फर्स्ट लेक्चरमध्ये आपण जे बघितलं होतं त्यामध्ये आपण बघितलं की जो डीएनए स्ट्रक्चर आहे त्यामध्ये त्याची जी एक टर्न होतं 360 डिग्रीचा जो टर्न होतो, त्या एका 360 डिग्री टर्नमध्ये किती बेस पेअर्स आहे, 10 बेस पेअर्स आहे. ठीक आहे, आणि दोन सक्सेसिव्ह बेस पेअरमधलं डिस्टन्स किती होतं, 3.4 एंगस्ट्रॉम होतं. आणि याचं कॅल्क्युलेशन करून आपण बघितलं तर टोटल 1 टर्नमध्ये डिस्टन्स तो कव्हर किती करतोय, 34 एंगस्ट्रॉम. सो आपण बघितलंय त्या डीएनए मध्ये किती बेस पेअर्स होत्या एका टर्नला, 10 बेस पेअर्स. आणि कॉइलिंग कोणती होती, राईट हँडेड कॉइलिंग होती. ठीक आहे, आपण सांगितलं राईट हँडेड कॉइलिंग होती. त्याच पद्धतीने असे अनेक आपल्याला डीएनए दिसतात की ज्यांच्यामध्ये कॉइलिंग डिफरंट टाईपचे आणि बेस पेअर पर टर्नला चेंज होत जात आहेत. सो तेच आपल्याला बघायचं आहे. बघा हे जे ते काय, नंबर ऑफ बेस पेअर्स. ठीक आहे, देन कॉइलिंग कोणत्या टाईपची आहे आणि ए बी सी डी जे आहेत, दीज आर द टाईप्स ऑफ डीएनए. दीज आर टाईप्स ऑफ डीएनए. आणि कोणत्या डीएनए मध्ये किती बेस पेअर्स असतात पर टर्नला आणि कोणती कॉइलिंग असते याचा हा टेबल आहे जो आपण बघणार आहोत. ठीक आहे, ए बी सी डी आणि झेड टोटल किती टाईप्स आहे, 5 टाईप्स आहे ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न अँड द कॉइलिंग. सो फर्स्ट बघा ए DNA have 11 base pairs per turn and right-handed coiling. B DNA have 10 base pairs and right-handed coiling. सो आपण जे स्ट्रक्चर बघितलं किंवा आपल्यामध्ये जो ह्युमन्समध्ये जे डीएनए आढळून येतो तो कोणता आहे, बी टाईपचा डीएनए. ठीक आहे, आपण जे डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं ते कोणत्या डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं, आपण बी टाईपच्या डीएनएचं स्ट्रक्चर बघितलं. देन पुढे सी have number of base pairs per turn is 9.33. देन डी have 8 and Z have 12. आता कॉइलिंग जर तुम्ही बघितली तर बघा एक्सेप्शन किंवा चेंज कुठे आहे तर फक्त झेड डीएनए मध्ये. झेड डीएनए हाव लेफ्ट और अँटी क्लॉकवाईज काय म्हणता येईल आपल्याला, कॉइलिंग म्हणता येईल. ठीक आहे, झेड डीएनए हॅव लेफ्ट कॉइलिंग, लेफ्ट हँडेड कॉइलिंग और अँटी क्लॉकवाईज कॉइलिंग. बाकी सर्व ए बी सी डी डीएनए मध्ये काय असतं, राईट हँडेड कॉइलिंग प्रेझेंट असते. ठीक आहे, फक्त बेस पेअर चेंज होत जातात. बेस पेअर कसे लक्षात ठेवायचे तर तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डरने लक्षात ठेवू शकता किंवा डिक्रीजिंग ऑर्डरने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरने ठेवायचं असेल तर तुमची ऑर्डर काय होईल बघा, डी सी बी ए झेड. ठीक आहे, युअर ऑर्डर विल बी डी सी बी देन डी सी बी ए अँड झेड.
ठीक आहे, DC बाज का देसी बाज असं म्हणू शकता तुम्ही त्याला. शॉर्टकट कसा तयार होतो बघा, देसी बाज. देसी फॉर DC मीन्स DNA किती आहे, 8 पासून स्टार्ट करायचं. 8, 9.33, 10, 11 and 12. ठीक आहे, फक्त इथं 9.33 हे लक्षात ठेवायचं. तर 9 लक्षात ठेवा, पण क्वेश्चन मध्ये आलं तर ते लक्षात असलं पाहिजे की 0.33 आहे. सो 8, 9, 10, 11, 12 देसी बाज, DCBAZ. ठीक आहे, झालं. चार्ट तुमचा लर्न होऊन जातोय इझिली एका मिनिटामध्ये. देसी बाज 8, 9, 10, 11, 12. चला, हे झालं क्लासिफिकेशन. नाउ next is some IMP terms related with the DNA. That is, first term is the palindromes. Palindromes म्हणजे सिंपल काय असतं बघा, palindromes म्हणजे काय आहे बघा. पॅलिंड्रोम्स काय आहे, पॅलिंड्रोम्स म्हणजे सिंपल सिक्वेन्स आहे. ठीक आहे, नायट्रोजन बेसिसची सिक्वेन्स आहे. सपोज दिस इज वन स्टँड अँड दिस इज अनदर स्टँड ऑफ द DNA. ठीक आहे, आता सिक्वेन्स काय असेल बघा, AATT CG AATT. आता बघा, हा झाला 3' आहे आणि हा जर 5' असेल तर काय. ठीक आहे, मग पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे अशी सिक्वेन्स की ज्या नायट्रोजन बेसिस मध्ये काय झालेलं असतं, तर जो अपोजिटचा स्टँड असतो. ठीक आहे, हा एक स्टँड आहे 3' to 5'. आता अपोजिट स्टँड काय असणार, 5' to 3'. हे तुम्हाला माहिती आहे की अपोजिट डायरेक्शनला रन होतात, अँटी पॅरलल रन होतो DNAचे स्टँड, बरोबर आहे. तर 3' to 5', 5' to 3'. आता पॅलिंड्रोम म्हणजे काय, तर बघा इथे पण काय असणार आहे, AATT CG, सॉरी खाली लिहितोय, TT AA GC TT AA. ठीक आहे, बघा इथे काय आहे, TT AA GC. ए म्हणल्यावर तर टी असणार आहे, ए म्हणल्यावर तर टी असणार आहे ना, अपोजिट स्टँड म्हणलं की ऑब्विसली. तर आता पॅलिंड्रोम सिक्वेन्स म्हणजे काय, द सेगमेंट्स ऑफ DNA, segments of the DNA in which nitrogen base sequence is the same. Segments of DNA in which nitrogen base sequence is the same on the both strand when read in the same direction. याचा अर्थ काय बघा, आता 3' to 5' आपण रीड करतोय. 3' to 5' जर रीड करत असेल तर याच्या अर्थ सिक्वेन्स काय सांगा मला, AATT CG AATT. मग सेम डायरेक्शन म्हणजे इकडून इकडं नाही, 3' to 5'. बघा या स्टँडवरती पण जेव्हा तुम्ही 3' to 5' रीडिंग करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्हाला या स्टँडवरचीच नायट्रोजन बेस सिक्वेन्स दिसणार आहे. बघा AATT CG AATT सेम आहे, AATT AATT CG AATT AATT. सो दॅट इज द पॅलिंड्रोम्स. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, पॅलिंड्रोम्स म्हणत असतो. ठीक आहे, देन सेकंड टर्म इज दॅट डीनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे डीनॅच्युरेशन रिनॅच्युरेशन. दिस इज डबल स्टँडर्ड DNA. ठीक आहे, या डबल स्टँडर्ड DNA ला वेन वी हिटेड दॅट DNA इट्स अंडरगो डीनॅच्युरेशन बिकॉज द हायड्रोजन बॉन्ड्स आर वीक बॉन्ड्स. ठीक आहे, सो ते ब्रेक होतात आणि काय होतं, त्यांची जी पेअरिंग आहे ती पेअरिंग तिथून जाते. ठीक आहे, त्यांचं काय होतं, सेपरेशन होतं, हायड्रोजन बॉन्ड इथं ब्रेक होतात. दॅट इज द डीनॅच्युरेशन. अँड देर इज अ रिनॅच्युरेशन म्हणजे त्याच्या अपोजिट, पुन्हा काय करणार आपण, त्याला कोल्ड करणार, कूल करणार. कूल केलं की काय होणार, पुन्हा हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन होतात आणि दोन्ही स्टँड क्लोजली अटॅच होऊन जातात. ठीक आहे, दॅट इज द डीनॅच्युरेशन अँड रिनॅच्युरेशन. देन थर्ड वन इज हायपरक्रोमॅटिक इफेक्ट. व्हॉट इज हायपरक्रोमॅटिक इफेक्ट? सो हायपरक्रोमॅटिक इफेक्ट आपल्याला दिसतो प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्समुळे. ठीक आहे, प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स ॲब्झॉर्ब द UV लाईट्स और UV रेडिएशन्स. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे DNA असो किंवा RNA असो याच्यामध्ये प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, दॅट इज द नायट्रोजन बेसिस. हे प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स काय करत असतात, UV रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करत असतात.
ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्याला फरक काय दिसतो? ठीक आहे, तर ज्यावेळी हे नायट्रोजन बेस म्हणजे प्युरिन पिरॅमिडिन्स, ठीक आहे, प्युरिन्स आणि पिरॅमिडिन्स ज्यावेळी डबल स्टँडर्ड DNA मध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे, त्यावेळी जी लाईट किंवा UV रे रेडिएशन्स ॲब्झॉर्ब करतात ते लेस क्वांटिटीमध्ये ॲब्झॉर्प्शन करतात. पण तेच आपण त्याला डिनॅच्युअर केलं, ठीक आहे, हिटिंग केलं, तर काय होणार आहे? हे जे प्युरिन्स पिरॅमिडिन्स इथून सेपरेट होतील आणि फ्री होतील. जर फ्री झाले तर ॲब्झॉर्प्शन काय होतं? जास्त होतं. इट ॲब्झॉर्ब दी मोर UV रेडिएशन वेन प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स आर फ्री. ठीक आहे, तो काय सांगितलं? वेन प्युरिन्स अँड पिरॅमिडिन्स आर फ्री दे ॲब्झॉर्ब्स मोर रेडिएशन्स. ठीक आहे, मग हे कशाने काय आपण काउंट केलं जातं? तर याचा एक मीटर प्रेझेंट असतो. ठीक आहे, त्या मीटरला आपण म्हणतो स्पेक्ट्रोफोटोमीटर. ठीक आहे, कशाने मेजर करतो आपण? इन्स्ट्रुमेंट काय आहे? स्पेक्ट्रोफोटोमीटर. चला, सो ह्या आपल्या काही झाल्या IMP टर्म्स. नाव नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर ऑफ दी mRNA, म्हणजे आपल्याला RNA बघायचं आहे थोडक्यात. ठीक आहे, सो RNA आपण स्टार्ट करतोय आता. DNA आपण बघितलं, त्याचे टाइप्स वगैरे बघितले. नाव द RNA, सेकंड न्यूक्लिक ॲसिड इज RNA. सिंपल आहे, RNA इज अ सिंगल स्ट्रँडेड. RNA इज अ सिंगल स्ट्रँडेड. देन RNA इज अ पॉलिमर. हे माहिती आहे तुम्हाला, पॉलिमर ऑफ न्यूक्लिओटाइड. ठीक आहे, मग न्यूक्लिओटाइडमध्ये पुन्हा काय आलं? 3 कंपोनंट आले. सिंपल. ठीक आहे, कोणकोणते 3 कंपोनंट आले तुम्हाला माहिती आहे? शुगर, दॅट इज द पेंटोज शुगर. ठीक आहे, पेंटोज शुगर. देन सेकंड वन इज नायट्रोजन बेस अँड थर्ड वन इज फॉस्फेट. हेच असणार आहे न्यूक्लिओटाइडमध्ये. पण शुगर इथे कोणत्या टाईपची आहे? रायबोज आहे. ठीक आहे, याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे, रायबोज आणि डिऑक्सिरायबोज मधला. सो हे झालं काही बेसिक. मग RNAचे पण 3 टाईप आपल्याला माहिती आहे, टाईप्स ऑफ RNA. ठीक आहे, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, दॅट इज mRNA, rRNA अँड tRNA. ठीक आहे, 3 टाइप्स आहे, mRNA, rRNA अँड tRNA. mRNA means messenger RNA, rRNA means ribosomal RNA and tRNA means transfer RNA. हे जे क्लासिफिकेशन आहे RNAचं कशाच्या बेसिसवर केलं आहे? ऑन द बेसिस ऑफ द फंक्शन्स. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ फंक्शन्स वरती आपण त्याला क्लासिफाय केलेलं आहे. म्हणजे mRNAचं काम काय? इट कॅरीज द मेसेज. हा काय करतो? मेसेज घेऊन जातो. कोणाकडून घेऊन जातो? DNA कडून घेऊन जातो. कोणाकडे घेऊन जातो? तर at the site of protein synthesis means ribosome, that is which is present in the cytoplasm, and DNA which is present inside the nucleus. So nucleus मधली इन्फॉर्मेशन DNA कडे असणारी इन्फॉर्मेशन प्रोटीन सिंथेसिसची कॅरी करून घेऊन जातोय, मेसेज कन्वे करण्याचं काम करतोय कोणाकडे? रायबोझोम पर्यंत. ठीक आहे, rRNA means ribosomal RNA which actually involves in the protein synthesis. ठीक आहे, म्हणजे रायबोझोम मध्ये हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, तो प्लेस देतो mRNA tRNA ला अटॅच होण्यासाठी. देन third one is the tRNA, that is the transfer RNA. This transfer RNA नावामध्येच आहे, it transfers the अमायनो ॲसिड. ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. मग कशाला ट्रान्सपोर्ट करतो? अमायनो ॲसिडला. कशासाठी? फॉर प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, सो फर्स्ट आपण त्यामध्ये बघणार आहे स्ट्रक्चर ऑफ दी mRNA. फर्स्ट आपण जे बघणार आहे त्यामध्ये काय बघणार आहोत? नाव mRNA. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ mRNA. वन बाय वन RNA आपण बघणार आहोत. स्ट्रक्चर ऑफ mRNA, rRNA अँड tRNA. So some information about the discovery. mRNA is called as messenger RNA. ठीक है, discovered by Jacob and Monod. Jacob and Monod in 1961. The structure of mRNA is given by Jacob and Monod in 1961. आता DNA काम काय करतो? RNA, it transfers or carries the message information info from DNA, ठीक आहे, टू द रायबोझोम. हे सुद्धा कोणी सांगितलं? जॅकब आणि मोनॉडने सांगितलं की RNA ट्रान्सफर और कॅरीज द मेसेज और इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू द रायबोझोम. मग ॲक्च्युअल RNA फॉर्मेशन होतो कसं? ठीक आहे, आता हे प्रोटीन सिंथेसिसचा पण पार्ट येतो, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती आहे, ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय?
फॉर्मेशन ऑफ mRNA ऑन द DNA, दॅट इज द ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. मग हे ॲक्च्युअल ट्रान्सक्रिप्शन किंवा ॲक्च्युअल mRNA सिंथेसिस होतं कसं ते आपण यामध्ये बघणार आहे. ठीक आहे, ते आपल्याला बघायचं आहे, तो पॉईंट आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता बघा सिंपल, हा DNA स्टँड आहे. ठीक आहे, दिस इज द DNA स्टँड. या DNA स्टँडवरती काय होतं, mRNA सिंथेसिस होतं. ठीक आहे, RNA. आता जर बघा DNA वरती सिक्वेन्स असेल ATCG ATCG A. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती आहे ऑब्विसली RNA वरती काय होतं, त्याच्या अपोजिट तयार होते, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर तयार होतात. फक्त चेंज काय, तर RNA मध्ये तुम्हाला माहिती आहे RNA मध्ये नायट्रोजन बेसेस जे आहे. ठीक आहे, नायट्रोजन बेसमध्ये तुम्हाला माहिती आहे की RNA मध्ये काय असतं, देर इज अ नो थायमिन. थायमिन ऐवजी काय प्रेझेंट असतं, युरॅसिल प्रेझेंट असतो. ठीक आहे, हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे. सो अडेनाईनला पिअरिंग काय होते, थायमिन होते. बट RNA मध्ये थायमिन नसतो, त्यामुळे काय असणार, युरॅसिल. थायमिनला अडेनाईन, सायटोसिनला गुआनाईन, गुआनाईनला सायटोसिन, अडेनाईनला युरॅसिल, थायमिनला अडेनाईन, सायटोसिनला गुआनाईन, गुआनाईनला सायटोसिन, अडेनाईनला पुन्हा युरॅसिल. सो ही बेस पेअर तयार होणार आहे आणि हा RNA तयार होईल. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअर्स तयार होतील. ठीक आहे. सो मग बट ॲक्च्युली हे होतं कसं, तीच प्रोसेस आपल्याला पुढे बघायची आहे. एक 2 ते 3 स्टेपमध्ये हे परफॉर्म होत असतं. ठीक आहे, चला बघूया पुढे. दिस इज द DNA. ठीक आहे, दिस DNA स्टँड. बघा हा जो DNA स्टँड आहे, त्या DNA स्टँडवरती काय असतं आता, तर काही कोडिंग पार्ट असतो आणि काही नॉन कोडिंग पार्ट असतो. ठीक आहे, DNA स्टँड हॅव कोडिंग अँड नॉन कोडिंग पार्ट. ठीक आहे, ज्याला आपण काय म्हणतो, टेक्निकल टर्म काय आहे ते आपण बघणार आहे. सो ते दाखवण्यासाठी आपण बघूया कोडिंग अँड नॉन कोडिंग पार्ट. बघा दीज आर सम डार्क पोर्शन्स अँड लाईट पोर्शन्स. हे काय आपण बघूया, डार्क पोर्शन्स अँड लाईट पोर्शन्स. So these light portions are called as exons and dark portions are called as introns. I for introns, I for introns. ठीक है. Now what is actually these exons and introns? बघा, exons are coding part and introns are non coding part. ठीक आहे, नॉन कोडिंग पार्ट. सो DNA स्टँडवरती काही कोडिंग पार्ट आहे आणि नॉन कोडिंग पार्ट प्रेझेंट असतो. सो जो कोडिंग आहे त्याला आपण म्हणतो एक्झॉन्स आणि नॉन कोडिंग आहे त्याला आपण म्हणतो इंट्रॉन्स. नॉन कोडिंग आपण इथे डार्क याने दाखवलं आहे. ठीक आहे, सो these exons, introns, this part or this portion is called as hnRNA. hnRNA. hnRNA means काय, heteronuclear RNA. ठीक आहे, HN फॉर हेटेरोन्युक्लियर. हेटेरोन्युक्लियर काय, हेटेरो मीन्स डिफरंट. सो 2 डिफरंट टाईपचे त्याच्यात पार्ट दिसतात, कोडिंग ॲज वेल ॲज नॉन कोडिंग पार्ट. दॅट इज वाय हेटेरोस. ठीक आहे. नाव नेक्स्ट स्टेप काय, दिस hnRNA undergoes a special process. That process is called as splicing. ठीक आहे, स्प्लायसिंग म्हणजे काय, थोडक्यात कटिंग होतं. ठीक आहे, कट केलं जातं कोणाला, hnRNA ला. कशाने केलं जातं, विथ द हेल्प ऑफ एन्झाईम, दॅट इज मॉलिक्युलर सीजर इज एंडोन्यूक्लिएज. ठीक आहे, with the help of endonuclease this hnRNA undergoes the splicing. म्हणजे काय होणार, तिथे कट केलं जाणार आहे. ठीक आहे, मग कट केल्यानंतर काय होणार आहे, तर एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स काय होतात, सेपरेट होऊन जातात. ठीक आहे,
एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स काय होतात, सेपरेट होतात. सो दिस इज अ इंट्रॉन, दिस इज इंट्रॉन, दिस इज इंट्रॉन, दिस इज इंट्रॉन and this is exon. ठीक है. So same, suppose E1, E2, E3, E4, E5. That's when I1, I2, I3, I4 means these are introns and these are exons. आता हे जॉईन झालेले ते काय झाले, सेपरेट झाले. ठीक आहे, बाय द एंडोन्यूक्लियस एन्झाईम. त्याने काय केलं, याला कट केलंय. ठीक आहे, कटिंग केली आहे. दॅट इज द स्प्लायसिंग प्रोसेस. अँड देन लास्ट काय होणार आता, थर्ड वन इज द लायगिंग प्रोसेस विथ द हेल्प ऑफ एन्झाईम दॅट इज लायगेज. दिस लायगेज एन्झाईम हेल्प इन दी लायगेशन ऑफ द एक्झॉन्स. बघा, एक्झॉन्स आर द कोडिंग पार्ट्स आहे. सो आपल्याला कोडिंग पार्ट पाहिजे डीएनएचा, बरोबर आहे ना. तर तेव्हा तो mRNA तयार होऊन तिकडे कोडिंग करणार आहे. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिस जी इन्फॉर्मेशन आहे ती कोडिंग पार्टकडे. सो एक्झॉन्सला काय केलं जातं, जॉईन केलं जातं विथ द हेल्प ऑफ लायगेज एन्झाईम. ठीक आहे. सो आता तुम्हाला काय मिळणार आहे बघा, 1, 2, 3, 4 and 5. These are exons. 1, 2, 3, 4 and 5. These are ligated with the help of the ligase enzyme. ठीक आहे. बट कंप्लीट mRNA अजून फॉर्मेशन झालेलं नाहीये, बिकॉज हे लायगेशन झाल्यानंतर एक्झॉन्स जेव्हा एकत्र येतात, लायगेशन होतं, तेव्हा जो RNA तयार होतो इट इज अ व्हेरी हायली अनस्टेबल. सो आपल्याला स्टॅबिलाइज करणं गरजेचं आहे. ठीक आहे, वी हॅव टू स्टॅबिलाइज इट. वी हॅव टू म्हणजे बॉडीज सेलच त्याला काय करणार आहे, स्टॅबिलाइज करणार आहे. तर स्टॅबिलाइज करण्यासाठी काय केलं जातं, 2 प्रोसेस केल्या जातात. देर इज अ ॲडिशन ऑफ अनदर स्ट्रक्चर that is called as cap. ठीक है, and the tailing. Capping and tailing process होते. So this is a tail, this is 5 dash, this is 3 dash. Capping कुठे होणार आहे, 5 dash ला. tailing कुठे होणार आहे, 3 dash ला. ठीक आहे. and now this is called as completely mRNA, कारण तो काय आता होणार आहे, स्टेबल होतो. स्टेबल कधी होतो, आफ्टर कॅपिंग अँड टेलिंग प्रोसेस. स्टेबल कधी होणार आहे, आफ्टर कॅपिंग अँड टेलिंग प्रोसेस. तोपर्यंत तो काय असतो, हायली अनस्टेबल असतो. ठीक आहे. सो दिस इज दी फॉर्मेशन ऑफ mRNA. ठीक आहे, जो mRNA तयार होतो तो या पद्धतीने तयार होतो, स्प्लायसिंग वगैरे लायगेस त्याच्यामध्ये होत असतं. मग आता ही जी कंप्लीट प्रोसेस आहे, त्या कंप्लीट प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, जे आपण प्रोटीन सिंथेसिसमध्ये सुद्धा बघतो. ठीक आहे, प्रोटीन सिंथेसिसमध्ये आपण बघतो की mRNA कसा होतो. mRNAचं फॉर्मेशन जे होतं ऑन DNA इज कॉल्ड एज ट्रान्सक्रिप्शन. सो ही जी प्रोसेस आहे पूर्ण, ती प्रोसेस काय आहे, ट्रान्सक्रिप्शन आहे. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, आपण प्रोटीन सिंथेसिस बघत नाहीये, आपण काय बघतोय, स्ट्रक्चर ऑफ दी mRNA. पण त्यामध्ये आपल्याला ते पण बघणं गरजेचं आहे की कसा mRNA फॉर्मेशन होतं, त्यामुळे आपण इथं बघितलेलं आहे. ठीक आहे. सो दिस इज द एंड ऑफ अवर टुडेज टॉपिक, दॅट इज द mRNA. In the next lecture we will see the rRNA, structure of rRNA and tRNA. ठीक आहे, आणि अजून mRNAचं ॲक्च्युअली कॅपिंग मध्ये काय होतं आणि टेलिंग मध्ये काय होतं ते सुद्धा आपण बघणार आहे. ठीक आहे, थँक्यू.